आजी आणि लबाड लांडग्याची गोष्ट। एका गावात एक आजी राहत होती। ती खूप हुशार, शहाणी, गोड बोलणारी आणि सगळ्यांना आवडणारी होती। आजीच्या झोपडीत सुंदर बाग होती आणि तिथं रोज वेगवेगळे पक्षी, प्राणी यायचे। एका दिवशी जंगलातून एक लबाड लांडगा गावात आला। त्याला खूप भूक लागली होती। त्याने गावभर पाहिलं आणि आजीची झोपडी दिसली। लबाड लांडग्याने मनात विचार केला, ही म्हातारी दिसते, एकटीच आहे, थोडीशी फसवणूक केली तर मजा येईल। तो आजीच्या दारात जाऊन आवाज दिला, आजी, आजी, मी तुझा नातू बाहेर उभा आहे, दार उघड। पण आजी शहाणी होती। तिने आवाज ऐकूनच ओळखलं की हा तिचा नातू नाही। आजीने विचारलं, अरे नातवा, जर तू खरोखर माझा नातू असशील तर मला सांग, तुझं आवडतं खेळणं कोणतं? लबाड लांडगा अडचणीत पडला। त्याला काय माहीत नातवाचं खेळणं? तो म्हणाला, माझं आवडतं खेळणं म्हणजे झाडावर चढणं। आजी हसली आणि म्हणाली, हा हा हा, माझ्या नातवाला तर झाडावर चढायला भीती वाटते। तू माझा नातू नाहीस, तू लबाड लांडगा आहेस। जा परत जंगलात। लबाड लांडगा लाजून परत जंगलात पळून गेला आणि आजी शाबूत राहिली, कारण ती हुशार आणि शहाणी होती। शिकवण: जगात कितीही लबाड लोक भेटले तरी शहाणपणा आणि विचार करणे आपली रक्षा करू शकतो। धन्यवाद। गोष्ट आवडल्यास लाईक, सबस्क्राईब।